जान्हवीज रेसिपी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चना चटपटी। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतलेलं आहे जिरा पावडर, काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट। इथे 5-6 तास भिजत ठेवलेले चणे आहे, त्याला थोडंसं वाफवून घेतलेलं आहे। इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी, सांबार, एक हिरवी मिरची आणि लिंबू इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। इथे मी पुरी मेकर घेतलेला आहे, याच्यामध्ये चणे ठेवलेले आहे। आपण आता चना चटपटी बनवून घेऊया। बघा इथे असे झालेले आहेत। आता आपण तळून घेऊया। लालसर असे होऊ द्यायचे आहेत, जेणेकरून क्रिस्पी लागेल आपल्याला खाण्याला। अशा प्रकारे इथे मी सगळे चना चटपटी तळून घेतलेले आहे। आता इथे मी एका बाउल मध्ये चना चटपटी काढून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया, काळं मीठ टाकून घेऊया, चाट मसाला, जिरा पूड घेऊया टाकून त्यामध्ये। आता थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे, त्यामध्ये सांबार, हिरवी मिरची आणि लास्ट असं लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता याला आपण मिक्स करून घेऊया। इथे आपली चना चटपटी तयार आहे। तुम्हाला आवडल्यास मला कमेंट्स करून नक्की सांगा।